नमस्कार. आज मी तुम्हाला सुक्या बोंबीलचा रस्सा कसा करायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी हे मी सुके बोंबील घेतलेले आहेत. हे त्याचे तोंड आणि शेपूट काढून घ्यायचं आणि स्वच्छ साफ करून घ्यायचे. त्याचे 1, 2 किंवा 3 तुकडे करून घ्यायचे. आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे रस्सा त्याप्रमाणे बोंबील घ्यायचे. आता त्यासाठी मी एक कांदा आणि टोमॅटो घेतलेले. वाटण न करता कसा करायचा रस्सा ते आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया. कढई गरम करून घेतलेली आहे. ते बोंबील मी भाजायला घेतलेले आहेत. तर आता हे बोंबील भाजून घेऊया आपण. बोंबील चांगले भाजून घ्यायचे आणि नंतर मग पाण्यामध्ये घालायचे. पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण ज्वारीचं पीठ घेऊन बोंबील धुवून घ्यायचे. ज्वारीच्या पिठाने आमच्याकडे ज्वारीच्या पिठाने हे बोंबील धुतात, साफ करतात. त्यामुळे ते बोंबीलवरचं जे खराब काय आवरण असेल तर त्याने ते व्यवस्थित निघून जातं. जे उग्रसपणा असतो तो निघून जातो. मग स्वच्छ धुवून घ्यायचे बोंबील. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले. त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाला की आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो पण चांगले एकजीव भाजून घ्यायचे, परतून घेऊया. आणि नंतर आपल्याला जो कोणता मसाला तुमच्या घरामध्ये असेल, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, ते घालायचं. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. किती तिखट आपल्याला खायचं आहे त्याप्रमाणे मसाला घालायचा. आणि थोडंसं डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घालायचं की आपण जो रस्सा करणार आहोत त्याला जरा एकसंगपणा येतो पीठ घातल्यामुळं. म्हणून डाळीचं किंवा ज्वारीचं पीठ घालायचं. नंतर जे आपण धुवून घेतलेले बोंबील आहेत ते घालायचे आणि ते कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर आपण गरम पाणी घालणार आहोत. तर कोणत्याही रस्सा भाजी करताना आपण गरम पाणीच वापरायचं, म्हणजे रस्स्याला तरी चांगली येते. आपल्याला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं. एक 10 मिनिटात आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही. रात्रीच्या वेळी तुम्ही हे पटकन बोंबील रस्सा करू शकता. आणि हा पातळ रस्सा खूप छान, भातावर हा खूप छान लागतो. भाकरीबरोबर तुम्ही हा खाऊ शकता.